नमस्कार. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे तुम्हाला तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांमध्ये मदत करण्यासाठी तसंच महसूल विभागातल्या ताज्या अपडेट्स, नवीन शासन निर्णय आणि महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. इतकंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांची अचूक माहिती पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे नियमित अपडेट्ससाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. आज आपण बोलणार आहोत एका अशाच अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल ज्याने खरं तर सगळं चित्रच पालटून टाकलं आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी आलेल्या या निर्णयामुळे जमीन अकृषिक म्हणजेच एनए करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे बदलली आहे. मग हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होणार आहे? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, तर हा निर्णय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत ते आधी पाहूया. सगळ्यात आधी जुन्या पद्धतीत काय अडचणी होत्या ते बघू, मग नवीन कायदा काय आहे, नवीन प्रक्रिया कशी काम करते आणि नवीन कर कसा असेल हे समजून घेऊ. त्यानंतर यातून मिळणाऱ्या पैशाचं वाटप कसं होणार आणि शेवटी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत यावर नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. मुळात हा नवीन कायदा आणायची गरजच का पडली? म्हणजे आधीच्या पद्धतीत असं नेमकं काय होतं की जो इतका मोठा बदल करावा लागला? म्हणजे बघा, आधीची जी पद्धत होती ना, त्यात 2 मोठ्या अडचणी होत्या. पहिली म्हणजे दुहेरी परवानगी. म्हणजे तुम्हाला जमिनीचा वापर बदलायचा असेल तर आधी महसूल विभागाकडे जा, मग नियोजन प्राधिकरणाकडे जा. या सगळ्या धावपळीत खूप वेळ आणि त्रास व्हायचा. आणि दुसरी मोठी समस्या होती दुहेरी कराची. म्हणजे तुम्हाला वार्षिक अकृषी कर पण भरायचा आणि मिळकत कर पण भरायचा. या दुहेरी करामुळे नागरिकांवर उगाचच मोठा आर्थिक बोजा पडत होता. आता या सगळ्या त्रासावर उपाय म्हणून शासनाने एक जबरदस्त बदल घडवून आणला आहे. पाहूया तो नेमका काय आहे. आणि हा मोठा बदल म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा अधिनियम 2025. ह्या एका कायद्याने अनेक जुनी किचकट कलमं रद्द केली आणि त्या जागी एकदम सोपे सुटसुटीत नियम आणले. याचा थेट परिणाम काय झाला तर एनए परवानगीची डोकेदुखी आता जवळजवळ संपली आहे. ठीक आहे, कायदा नवीन आला, सोपा झाला, पण मग आता प्रत्यक्षात काय करायचंय? म्हणजे एखाद्या जमीन मालकाला आता नक्की कोणती प्रोसेस फॉलो करावी लागेल? आता यातली सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला आता जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळ्या एनए परवानगीसाठी जायची अजिबात गरज नाही. तुम्ही थेट नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे तुमची महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडे BPMS किंवा ऑटो DCR सारख्या ऑनलाईन सिस्टीममधून अर्ज करायचा. तिथेच एकदाच प्रीमियम भरायचा आणि तुम्हाला थेट बांधकाम किंवा विकासाची परवानगी मिळून जाईल. सगळं एकाच ठिकाणी. आता येऊया पैशाच्या गोष्टीवर. जसं आपण पाहिलं की वार्षिक एनए कराची कटकट आता बंद झाली आहे. त्याऐवजी आता फक्त एकदाच एक प्रीमियम भरायचं आहे. बघूया हे गणित कसं आहे. हा तक्ता बघा, एकदम सोपं करून सांगितलं आहे. तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि त्यावेळच्या बाजारभावानुसार हा प्रीमियम ठरतो. म्हणजे तुमची जमीन 1000 चौरस मीटरपर्यंत असेल तर बाजारभावाच्या फक्त 0.10% रक्कम एकदाच भरायची. जर जमीन 1001 ते 4000 चौरस मीटरच्या मध्ये असेल तर 0.25% आणि 4001 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल तर 0.50% प्रीमियम भरावा लागेल. बस एकदा भरला की विषय संपला. पाहिलत किती मोठा दिलासा आहे हा जमीन मालकांसाठी. अशाच महत्त्वाच्या आणि फायद्याच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात यासाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. सरकार जे हे प्रीमियम गोळा करणार आहे ते पैसे जाणार कुठे, त्याचं वाटप कसं होणार आहे हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर जमीन ग्रामपंचायत हद्दीत असाल तर जमा झालेला प्रीमियम सरळ सरळ अर्धा वाटला जाईल. 50% राज्य सरकारला मिळतील आणि उरलेले 50% थेट जिल्हा परिषदेला मिळतील. आणि इथे एक अजून छान गोष्ट आहे. जिल्हा परिषदेला जे 50% मिळतील ना, त्यातला अर्धा वाटा म्हणजे एकूण प्रीमियमच्या 25% जिल्हा परिषद स्वतःच्या कामांसाठी ठेवेल आणि उरलेला अर्धा वाटा म्हणजे 25% थेट त्या संबंधित ग्रामपंचायतीला विकासाच्या कामांसाठी दिला जाईल. म्हणजे गावाचा पैसा गावाच्या विकासालाच लागणार. आता शहरांमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहू. इथे वाटप थोडं वेगळं आहे. अ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात 70% रक्कम सरकारला आणि 30% त्या महानगरपालिकेला मिळेल. तर इतर महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात हे वाटप 50-50% असेल. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. चला आता या सगळ्या चर्चेचा शेवट करूया काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांनी.
हे मुद्दे तलाठी आणि नागरिक दोघांसाठीही खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. हे 4 मुद्दे अगदी लक्षात ठेवा. 1. सगळ्यात मोठी बातमी, तुमचा सगळा जुना थकीत अकृषी कर माफ झाला आहे. 2. बँकेतून कर्ज काढायला आता NA संदेची गरज नाही. 3. 7/12 उतार्यावरची नोंद आता थेट ऑनलाईन प्रणालीतूनच होईल, त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. आणि 4. ज्यांची प्रकरणं जुनी आहेत त्यांना नवीन प्रीमियम भरायला 1 वर्षाची मुदत आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की ज्यांची जमीन आधीच NA झाली आहे त्यांचं काय, त्यांनी हा एकदाच भरायचा प्रीमियम कसा आणि किती भरायचा? याचं उत्तर तुमच्या जमिनीच्या NA झालेल्या वर्षावर अवलंबून आहे. नीट लक्ष द्या. जर तुमची जमीन 31 डिसेंबर 2001च्या आधी NA झाली असेल तर तुम्हाला 2001 सालचा बाजारभावानुसार प्रीमियम भरावा लागेल. आणि जर ती 1 जानेवारी 2002 नंतर NA झाली असेल तर ज्या वर्षी ती NA झाली त्या वर्षाचा जो बाजारभाव होता त्यानुसार प्रीमियम कॅल्क्युलेट होईल. आणि हो, हे पैसे भरण्यासाठी सरकारचा हा निर्णय आल्यापासून फक्त 1 वर्षाची मुदत आहे, त्यामुळे अजिबात दिरंगाई करू नका. अशाच महत्त्वाच्या तारखा आणि सरकारी नियमांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहावी यासाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा संपूर्ण विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की या नवीन NA प्रक्रियेबद्दल तुमच्या मनातले सगळे प्रश्न आता दूर झाले असतील. हा बदल म्हणजे फक्त एक कागदोपत्री बदल नाही, तर पारदर्शकता आणि सुलभतेच्या दिशेने टाकलेले एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे.